आमची ट्रॅकिंग चालू झाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण पुणे मुंबई जवळ असलेल्या ऐतिहासिक लोहगडावर जाणार आहोत. तरी पण मंडळी, आपला आजचा प्रवास आपल्या बाईकवरून होणार आहे. ठाण्यापासून 100 किलोमीटरवरती असलेला लोहगड किल्ला इथं आपण जाणार आहोत. पावसाने चिंबवले असलेला रस्ता आणि त्या रस्त्याने बाईकने फिरण्याचा आनंद खूप वेगळा असतो. आणि त्यात आपले असे मित्र असतील तर अजूनच भारी वाटतं. नाही मित्रांनो, आता आपण लोणावळा घाट चढून आपण वरती आलेलो आणि आपण आता बघा आई एकविराच्या गेटवरती आहोत. आणि इथून समोर गेटच्या समोर रोड गेलाय, त्या रोडने आपल्याला तिकडे जायचं लोहगडावर. चला तर मंडळी, आपला प्रवास हा लोहगडाच्या दिशेने चालू झालेला आहे. मंडळी, तुम्हाला जर लोहगडावरती यायचं असेल तर लोणावळ्याला जाणारे ट्रेनने लोणावळा स्टेशनला उतरायचं. तिथून तुम्हाला ऑटोने लोहगडावरती जाता येईल. आम्ही आता लोहगडाच्या पायथ्याशी पोचलोय, गाडी पार्किंग केले आणि आता आम्ही वरती जाणार आहोत. चला तर मंडळी, आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. ट्रेकिंगला सुरुवात करतानाच लोहगडाच्या पायथ्याशी मक्याची खूप सारे दुकानं दिसतील. त्या दुकानातून गरमागरम मका घेऊन आपण आपल्या ट्रेकिंगला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण जरा पुढे चालायला आल्याच्या नंतर बघा पुढे तिकीट काउंटर आहे लोहगडावर. बघा इथे लोहगड आहे तेवढी पहिले तिकीट काढायला लागतो. इन करता येवली पर पर्सन 25 रुपये. आम्ही 8 जण आहोत, 8 जणांचे 200 रुपये झालेत. या गडाला 4 प्रमुख प्रवेशद्वार आहेत. त्यामध्ये गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा आणि महादरवाजा असे 4 प्रमुख दरवाजे आहेत. या गडाची उंची बघितली तर सुमारे 1033 मीटर आहे. पुढे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीस यांनी काही गडाची बांधकामे आणि दुरुस्ती केली होती. मित्रांनो, हा आहे हनुमान दरवाजा. आपण हनुमान दरवाजातून आतमध्ये गेले हो. बघा, शत्रूवरती नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराज टेलने किंवा तटबंदी असे प्रकारे बांधून ठेवायचे, जेणेकरून शत्रूवर नजर ठेवता येईल. असे तटबंदीला फटीत ठेवतात, जेणेकरून वरतून शत्रूला बाण मारता येईल, तोफा मारता येतील. अशा उद्देशाने अशा तटबंदीची फटी ठेवल्या जातात. पण पुढे आपण बघूया. आत्ता बघितलं आपण, आपली एंट्री महादरवाजातून झालेली आहे. इथे बघतोय आपण सर्व किल्ल्याचे नकाशे वगैरे ते सर्व दिलेले आहेत. आणि या दरवाजा बघा एकदम भक्कम बांधलेला आहे, मजबूत आहे एकदम. आपण आता धान्यकुटीची इथे आलोय. इथे शिवाजी महाराजांच्या काळात धान्य वगैरे इथे साठवून ठेवायचे. वरतून आपण पहिला प्रवेश केल्यावर लगेच महादेवाचं मंदिर लागतो. तिथं आपण दर्शन वगैरे घेणार आहोत. आता मित्रांनो, इथे महादेवाचं मंदिर आहे. इथं आपलं दर्शन झालं आहे. तर आपण आपल्या पुढच्या पॉईंटला जाणार आहोत. मित्रांनो, मंदिराच्या बाजूला त्र्यंबक तलाव पाहायला मिळेल. त्यानंतर खूप सारी छोटी मोठी तलावे सुद्धा पाहायला मिळतील. सगळं धुकाधुकाच आहे. वरती बघतो तर बघा पूर्ण धुका आहे. धुका असल्यामुळे काही म्हणजे समोर तर काही दिसत नाही.
मम्मी सही बोलती थी कि आवारा लोग के साथ घूमेगा तो आवारा ही बन जाएगा। साला सुबह से निकले हैं, कहाँ जा रहे हैं पता नहीं, किस काम से जा रहे हैं वो भी पता नहीं, खाली घुमा रहा है। कुछ बोल रहे हैं तो मार भी रहा है। और कितना चलना है भैया वो तो मुझे भी पता नहीं, रुक जा मैप देखकर बताता हूँ। गडावर पूर्ण धुका झाला आहे पावसामुळे आणि आम्ही त्या धुक्याचा आनंद घेत पुढं चाललो आहे. तिथे आम्हाला वाट दिसते, त्या वाटेनं आम्ही सरळ चाललो आहे. आपला एक पॉईंट होता, तिकडे जायचं होतं. विंचूकडा बोलतात त्याला, कारण ते असं विंचूसारखं लांब आहे, त्यामुळे ते शिवाजी महाराज त्याला विंचूकडा असं नाव ठेवलं. तिकडे आपल्याला जायचं आहे, पण धुका असल्यामुळे काय आपला रस्त्यावर सापडत नाही. इकडे जात्याला तिकडे आम्ही जातो आहे, पण वरती गडावर आल्यावर एकदम भारी वाटतंय ना, जबरदस्त एकदम. हवा, वातावरण खूप छान आहे, मस्त एकदम. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून इथे आल्यावर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवल्यावर मनाला किती शांतता मिळते ना. मित्रांनो, बघतोय आपण जर गडाच्या बाहेरून जर पण बघितलं तर बघा कसं एकदम आकार दिलाय त्या डोंगराला. तर आकार करून चालले आणि बघा, म्हणजे वरती कोणी शत्रू चढू शकत नाही. तर बघा बांधकाम बघा असं एकदम भक्कम, पण असं पाणी पण एकदम दिसत नाही, काय नाही. या पाणी ना त्याच्या वरती गेल्यावर बरोबर पाण्याचे बुडबुड येत आहेत. मध्येच पाणी आहे. मित्रांनो, गडावरून उभे राहून आजूबाजूचा परिसर पाहिल्यावर एक वेगळाच रोमॅन्टिक अनुभव येतो. मित्रांनो, अशा वातावरणात बसल्यावर आपल्या मनाला प्रचंड शांतता, समाधान आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते. तिथला थंडगार वातावरण आणि समोर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगर रांगा. चला तर मंडळी, आपला आजचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चल.